घाईघाईमध्ये त्यांनी बोलले असतील ते. आता त्या दिवशी जे माझ्या काही रिॲक्शन्स होत्या रात्री 12:30 वाजता ते मी घरी पुस्तक वाचताना म्हणजे पाहिल्यानंतर माझ्यासोबत माझं फॅमिली होती आणि मी त्याबद्दल रागात आलो, अत्यंत रागात. कारण शिवरायांचा मी कोणताच विषय कधी सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली. त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केसेस म्हणजे FIR केला. आता ही नाटकं करण्याची आवश्यकता काय? आता हा तमाशा करायची गरज काय? आणि म्हणून या सगळ्या विषयाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान होतोय, मला राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा देखील मेसेज मिळाला की या पुस्तकाला 40 वर्ष झाले. अरे आम्ही सरकारमध्ये आम्ही काम करताना आम्ही अनेक कायदे बदलले, अनेक पुस्तकातले धडे आपण बदलले, अनेक ठिकाणी नवा इतिहास घातला. मग सरकारनं पण हे अशी पुस्तकावर बंदी घालायला पाहिजे ना. त्या पुस्तकाची त्याच्याकडे RNIची परमिशन आहे, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया याची परवानगी त्याच्याकडे आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा त्याच्याकडे परवानगी आहे, 20 लाख त्यांनी प्रति विकला याचा काही हिशोब आहे. कशाच्या आधारावर हे लेखक बनतात आणि प्रकाशक बनतात आणि अशा प्रकारे महाराजांचा इतिहास खोटा इतिहास लिहितात? काय याच्याकडे मान्यता काय आहे?